नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अस्सल घरगुती चवीचं पण हॉटेलसारखं क्रीमी पालक पनीर. सर्वात प्रथम पालकची पाने निवडून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व पाने काढून घ्यायची. भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये ही पालकची पाने घालायची. 5 मिनिटे शिजवून घ्यायची व त्यानंतर लगेचच ती बर्फाच्या पाण्यामध्ये घालायची. असं केल्यामुळे पालकचा गडद हिरवा रंग आहे तसा ग्रेव्हीला राहतो. काही वेळाने हलक्याशा हाताने दाबून असं त्याचं पाणी काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. 3 ते 4 मिरच्या ॲड करून याचं वाटण तयार करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड करा व त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून खरपूस भाजून घ्यायचा. एकदम बारीक चिरलेला 8 ते 10 पाकळी लसूण व त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो मस्त शिजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळदपूड, 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा कांदा लसूण मसाला. त्यानंतर तयार केलेली पालकची पेस्ट घाला. 5 ते 6 मिनिटाला मस्त शिजवून घ्या. पहा, पालकचा रंग कसा आहे तसा राहिला आहे. त्यानंतर 200 ग्रॅम पनीर घाला. मस्त मिक्स करून घ्या. 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी फ्रेश क्रीम ॲड करा. फ्रेश क्रीम जास्त नाही घालायची आहे, त्यामुळे ह्याचा रंग बदलू शकतो. खूपच टेस्टी आणि क्रीमी बनते. की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा.